Good morning students. Today we will see our next chapter name is trade. उसमें हम देखने वाले द इंट्रोडक्शंस एंड मीनिंग ऑफ ट्रेड. देन उसके बाद है टाइप्स ऑफ ट्रेड. टाइप्स ऑफ ट्रेड जो है वो 2 टाइप्स में डिवाइड करके दिया है. उसमें जो फर्स्ट है इंटरनल ट्रेड एंड इंटरनेशनल ट्रेड. इंटरनल ट्रेड में हम देखने वाले हैं होलसेल ट्रेड एंड रिटेल ट्रेड. देन उसके बाद है इंटरनेशनल ट्रेड. इंटरनेशनल ट्रेड में हम देखने वाले एक्सपोर्ट ट्रेड एंड इंपोर्ट ट्रेड. इंपोर्ट एक्सपोर्ट ट्रेड जो हम रोज़ देखते हैं हमारे लाइफ में, वो हम उसमें इंटरनेशनल ट्रेड में सीखने वाले हैं. देन उसके बाद है डिस्टिंग्विश बिटवीन द इंटरनल ट्रेड, एक्सटर्नल ट्रेड, इंपोर्ट एक्सपोर्ट ट्रेड एंड होलसेल ट्रेड एंड रिटेल ट्रेड. इसके डिस्टिंग्विश भी हम इस चैप्टर में देखने वाले हैं. सो लेट्स स्टार्ट. So first we will see the introduction of trade. Trade plays a vital role in the economy of every country. The overall development of economy is an outcome of proper functioning of trade. ट्रेड जो आहे, बिझनेस जो आहे, कुठल्याही प्रत्येक देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये जर प्रगती करायची असेल किंवा डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी खूप मोठी भूमिका जर कोणी प्ले करत असेल, कुठला मोठा रोल जर प्ले करत असेल तर तो आहे ट्रेड बिझनेस. दी ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमी. दी ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्या देशाची जो ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत असते किंवा प्रगती होत असते त्यामध्ये ट्रेडचा खूप मोठा असा हात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ट्रेडच्या माध्यमातून, ट्रेडच्या थ्रू आपल्या देशाला खूप मोठा फायदा होत असतो, पैसा येत असतो आणि त्याच्या थ्रू आपण आपल्या देशाची डेव्हलपमेंट इझिली करू शकतो. बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर मनीज वर्थ इज अ फंडामेंटल फीचर्स ऑफ ट्रेड. पैशाच्या स्वरूपात वस्तू आणि सेवांची जी खरेदी विक्री केली जाते ते मेन असं वैशिष्ट्य आहे आपल्या ट्रेडचं, आपल्या बिझनेसचं. अँड द अदर इज अ ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम वन पर्सन ऑर एंटिटी टू अनदर्स. आपल्या बिझनेसमधले, ट्रेडमध्ये वस्तू आणि सेवांचा जो मालकी हक्क आहे तो एका पर्सनच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या पर्सनवर इझिली ट्रान्सफर करू शकतो. हे बिझनेसमधलं खूप असं मोठं वैशिष्ट्य आहे. दी ओरिजिनल फॉर्म ऑफ ट्रेड वॉज अ बार्टर, द डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आफ्टर इन्व्हेन्शन अँड एक्सेप्टन्स ऑफ कॉमन करन्सी दॅट इज मनी, ट्रेड बिकम ग्रेटली सिम्प्लिफाईड. जे ओरिजिनल फॉर्म होतं ट्रेडचं ते होतं बार्टर सिस्टीममध्ये. त्यामध्ये डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आपण करत होतो. आपल्याजवळची अतिरिक्त वस्तू दुसऱ्याला द्यायची आणि त्याच्याजवळची अतिरिक्त वस्तू आपण स्वतः घ्यायची, असं बार्टर सिस्टीममध्ये होत होतं. बट आफ्टर इन्व्हेन्शन जसं जसं पैसा येत गेला तसं या सगळ्या गोष्टी इझिली सिम्पल होत गेल्या, सुलभ होत गेल्या. आपल्या सगळ्यांसाठीच त्याचा खूप मोठा फायदा होत गेला. त्यानंतर आहे मिनिंग ऑफ ट्रेड. ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेड म्हणजे, बिझनेस म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते. ट्रेड रिफर्स टू बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट. ट्रेड जो आहे, बिझनेस जो आहे, नफा मिळवण्याच्या दृष्टीने वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते. हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. ट्रेड इस्टॅब्लिश अ लिंक बिटवीन दी प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स. ट्रेड जो आहे, बिझनेस जो आहे, तो प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्स म्हणजे उपभोक्ता आणि उत्पादक या दोघांमधला दुवा आहे. आणि इट इज अ कॅरीड आउट बाय बायर्स अँड सेलर्स. कुठलाही बिझनेस करत असताना बायर्स अँड सेलर्स आणि खरेदीदार आणि विक्रेताच्या थ्रूच आपण कुठलाही बिझनेस हा करू शकतो. देन उसके बाद है टाइप्स ऑफ ट्रेड. The trade can be divided into different types which are as follows. Trade it can be divided into 2 parts, internal trade and external trade. Internal trade में wholesale trade and retail trade. Then एक्सटर्नल ट्रेड में है इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि इंट्रीपोर्ट में हे पुनर्निर्यात करणे. म्हणजे जर एखादा रॉ मटेरियल जर आपण बाहेर देशातून जर मागवतो आहे आणि त्याच्यानंतर त्याला आपल्याला पुन्हा दुसऱ्या देशामध्ये जर सेल करायचं असेल तर तो जो माल जो आहे तो आपल्या देशातून आपण दुसऱ्या देशात जर ट्रान्सपोर्ट करत आहोत तर त्याला आपण म्हणू शकतो की पुनर्निर्यात करणे, इंट्रीपोर्ट करणे. त्यानंतर आहे रिटेल ट्रेड इट कॅन बी डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. त्यामध्ये आहे इंटिग्रेटेड रिटेलर्स आणि फिक्स शॉप रिटेलर्स. इंटिग्रेटेड रिटेलर्समध्ये आहे जे फिरते व्यापारी आपण म्हणू शकतो. त्यामध्ये आहे हॉकर्स, पेडलर्स, स्ट्रीट ट्रेडर्स, चिप जॅक्स आणि मार्केट ट्रेडर्स. हॉकर्स म्हणजे फेरीवाले,
पेडलर्स, टोपलीवाले, ट्रेड्स ट्रेडर्स म्हणजे जे रस्त्यावरच्या कडेला जे बसलेले असतात ते व्यापारी, चिप जॅक्स स्वस्त वस्तूंचा जो दुकानदार असतो तो, मार्केट ट्रेडर्स म्हणजे बाजारातील व्यापारी. त्यानंतर फिक्स शॉप, इट कॅन बी ऑल्सो डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. ते जे आहे स्मॉल स्केल रिटेलर्स आणि लार्ज स्केल रिटेलर्स. स्मॉल स्केलमध्ये आहे जनरल स्टोर्स, सेकंड हँड गुड्स शॉप्स, ॲथोराइज डीलर्स म्हणजे म्हणून अधिकृत व्यापारी आणि स्पेशालिटी शॉप्स. लार्ज स्केल्समध्ये आहे डिपार्टमेंटल स्टोर्स, सुपरमार्केट स्टोर्स, चेन स्टोर्स, वन प्राइसेस शॉप्स आणि मॉल्स. सो व्हॉट इज इंटरनल ट्रेड? इंटरनल ट्रेड काय आहे? When the goods and services are purchased or sold within one country, it is referred as an internal trade. That is, purchasing goods from the door salesman, local shops, exhibitions, regional markets, departmental stores or a mall are the examples of internal trade. म्हणजे जेव्हा वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री जी आहे, जी एकाच देशाच्या सीमेअंतर्गत केली जाते, एकाच देशामध्ये केली जाते, त्याला आपण इंटरनल ट्रेड असं म्हणू शकतो. त्यानंतर आहे वेन दी बायर्स अँड सेलर्स बोथ आर फ्रॉम दी सेम कंट्री, इट इज ऑल्सो नोन ॲज इंटरनल ट्रेड बिटवीन दी 2 स्टेट्स ऑर सिटीज ऑर ऑफ अ सेम कंट्री, इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ इंटरनल ट्रेड. म्हणजे बायर्स अँड सेलर्स जो खरेदीदार आणि विक्रेता जो आहे, बोथ आर दी सेम कंट्री, जे एकाच कंट्रीमधले आहे, एकाच देशामधले आहे, ते त्यांना देखील आपण इंटरनल ट्रेड म्हणू शकतो. ट्रेड जो आहे, बिझनेस जो आहे, जो एकाच देशामध्ये बट 2 स्टेट्समध्ये, 2 सिटीजमध्ये बट सेम कंट्रीमध्ये जर होत असेल, इट ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ इंटरनल ट्रेड. त्याला आपण इंटरनल ट्रेड म्हणू शकतो. ॲज देअर इज अ गॅप बिटवीन दी प्रोडक्शन्स अँड कन्झ्युम्शन, देअर इज अ नीड टू हॅव अ प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन्स. ह्या ज्या चेन सिस्टीममध्ये आहे, प्रोडक्शन आणि कन्झ्युम्शनमध्ये जो आहे, हा खूप मोठासा गॅप आहे. ह्या गॅप जर दूर करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशनची चेन एक तयार करायची आहे. द चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेडमध्ये चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हे खूप मोठं इम्पॉर्टंट आहे. युजली दी प्रोड्युसर्स आर सिच्युएटेड ॲट अ वन प्लेस वेअर ॲज दी कन्झ्युमर्स आर स्कॅटर्ड ओव्हर अ वाईड एरिया. युजली काय होतं की प्रोड्युसर जो आहे, उत्पादक जो आहे, तो एकाच ठिकाणी सिच्युएटेड असतो, बट कन्झ्युमर जो आहे, कस्टमर जो आहे, तो वाईड एरियामध्ये, म्हणजे ज्यामध्ये प्रोड्युसर जो आहे तो पोचूही नाही शकत अशा ठिकाणी कस्टमर जे आहे ते आपले लोकेटेड असतात किंवा राहत असतात. बट देर इज अ बिग गॅप बिटवीन दी प्रोड्युसर्स अँड कन्झ्युमर्स. बट ह्या दोघांमध्ये खूप मोठा असा गॅप आहे आणि हा जर गॅप आपल्याला दूर करायचा असेल तर त्यासाठी त्यांनी एक चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तयार करून दिलेला आहे. चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हेल्प्स टू मेक प्रोडक्ट अवेलेबल ॲट अ राईट टाईम, ॲट अ राईट प्लेस अँड ॲट द राईट क्वांटिटी थ्रू दी डिफरंट इंटरमिडिएटर्स. त्यासाठी त्यांनी एक चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तयार करून दिलं आहे. त्याचा फायदा कस्टमरला एका राईट प्लेससाठी, एका राईट टाईमला आणि एका राईट क्वांटिटीमध्ये भेटणार आहे थ्रू दी डिफरंट इंटरमिडिएटच्या थ्रू. तर त्यासाठी त्यांनी एक चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तयार करून दिलं आहे. तर ते चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन्सची चेन त्यांनी अशा पद्धतीने करून दिली आहे. त्यामध्ये आहे फर्स्ट आहे प्रोड्युसर्स म्हणजे मॅन्युफॅक्चररच्या थ्रू ते जाईल होलसेलरमध्ये आणि होलसेलरच्या थ्रू ते जाईल रिटेलरपर्यंत आणि रिटेलरच्या थ्रू ते जाईल कन्झ्युमरपर्यंत म्हणजे कस्टमरपर्यंत. ही चेन सिस्टीम त्यांनी आपल्याला तयार करून दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत टाईप्स ऑफ इंटरनल ट्रेड, जे होतं होलसेल ट्रेड आणि रिटेल ट्रेड. इंटरनल ट्रेड आपण आता पाहिलेले आहेत, पण आता त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा टॉपिक जो आहे तो आहे होलसेल ट्रेड. What is wholesale trade? Wholesale trade, it means when goods are purchased in large quantities from the manufacturer or producers for the purpose of resale to retailers, it is known as wholesale trade. The person who is engaged in wholesale trade is also known as wholesaler. The wholesaler buy goods from manufacturers and sell it to retailers. So the wholesaler is a buyer as well as sellers. The wholesaler may perform different functions in the process of distribution of goods and services. It enables the producers to reach the consumers. What is wholesale trade? जेव्हा वस्तूंची खरेदी उत्पादकाकडनं किंवा निर्मात्याकडनं पुनर्विक्रीसाठी खूप मोठ्या उद्देशाने केली जाते,
त्याला घाऊक व्यापारी किंवा घाऊक होलसेल ट्रेड असं म्हटलं जातं. द पर्सन हू इज एंगेज इन होलसेल ट्रेड इज ऑल्सो नोन ॲज द होलसेलर. असा व्यक्ती जो ह्या घाऊक बिझनेसमध्ये किंवा होलसेल मार्केटमध्ये पूर्णपणे गुंतून आहे त्याला आपण होलसेल ट्रेड किंवा होलसेलर असं देखील म्हणू शकतो. होलसेलर बाय गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स अँड सेल इट टू दी रिटेलर्स. सो दी होलसेलर इज अ बायर्स ॲज वेल ॲज सेलर्स. होलसेल मार्केटमधून खूप मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करणे आणि तो माल रिटेलरपर्यंत म्हणजे रिटेलरपर्यंत विकून देणे म्हणजे होलसेलर जो आहे, घाऊक व्यापारी जो आहे हा खरेदीदार पण आहे आणि ॲज वेल ॲज सेलर पण आहे, म्हणजे विक्रेता देखील आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की दी होलसेलर मे परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. नक्कीच होलसेलर जो आहे, घाऊक व्यापारी जो आहे हा डिफरंट प्रकारचे फंक्शन्स प्ले करत असतो द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसमध्ये. इट इनेबल्स द प्रोड्युसर्स टू रीच दी कन्झ्युमर्स. होलसेलर खूप मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करतो प्रोड्युसरच्या थ्रू, मॅन्युफॅक्चररकडनं, आणि कन्झ्युमरपर्यंत कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील होलसेलरच्या थ्रू होत असतं. द डेफिनेशन ऑफ wholesale trade, according to the Philip Kotler, define as that the wholesaling includes all the activities involved in selling goods or services to those who buy for resale or for the business use. जी व्यक्ती व्यवसायात मालाची पुनर्विक्री करण्याच्या उद्देशाने मालाची खरेदी करत असते आणि त्यासाठी विविध प्रक्रियांचा समावेश करत असते त्यास घाऊक व्यापारी म्हणजेच होलसेल ट्रेड असं म्हटलं जातं. सो आज के लिए बस इतना ही. एंड नेक्स्ट लेक्चर में हम फीचर्स ऑफ होलसेलर वो सीखने वाले हैं एंड उसके बाद हम कंटिन्यू करेंगे नेक्स्ट लेक्चर में. सो थैंक यू वेरी मच.